चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात आज मुख्यमंत्रीच्या रोड शोने होणार आहे। मुख्यमंत्री आज चंद्रपूरमध्ये दाखल होणार आहे आणि त्यांचा रोड शो याच भागातून होणार आहे। सर्वात अगोदर 10:30 वाजता मुख्यमंत्रीचे आगमन होणार, त्यानंतर ते माता महाकालीच्या मंदिरात दर्शन घेणार, त्यानंतर ते या ठिकाणी अंचेश्वर भागातून त्यांचा रोड शो असणार आहे। सुमारे 1 ते 1.5 तास हा रोड शो सुरू असणार आहे आणि त्यामध्ये विशेष बाब बघितलं गेलं तर चंद्रपूरमध्ये जो राजकारण आतापर्यंत दिसत होता, कालची बैठक झाली त्यामध्ये कुठेतरी सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांचे कुठेतरी मनधरणी करण्यात आली असल्याचे चित्र दिसून येत आहे। बावनकुळे यांनी ही मनधरणी केली असल्याचे चित्र दिसून येत आहे। त्याचा परिणाम आज या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे की चंद्रपूरमध्ये जे बॅनर लागून आहे त्या बॅनरमध्ये कुठेतरी आज जोरगेवार, मुनगंटीवार आणि हंसा जैन यांचे फोटो एकत्रित दिसून येत आहे। त्याच्यामुळे कुठेतरी या निवडणुकीमध्ये दोन्ही नेत्यांना सोबत घेतले असल्याचे चित्र दिसून येत आहे, कारण की याचा फटका मोठा या भाजपच्या उमेदवाराला पडू शकत होता आणि त्याच्यामुळे आता कुठेतरी या निवडणुकीत मुख्यमंत्री आल्यानंतर मुख्यमंत्री काय कानमंत्र देतात हेही बघणं महत्त्वाचे असणार आहे। पहिल्यांदा असं होत आहे की पहिले सभाच्या माध्यमातून मुख्यमंत्री संबोधित करत होते, परंतु आता ही स्ट्रॅटेजी बदलली असल्याचे चित्र दिसून येत आहे। रोड शोच्या माध्यमातून मुख्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधत असल्याचे चित्र दिसून येत आहे। त्याच्यामुळे कुठेतरी भाजपला या महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता काबीज ठेवायची आहे, कारण की या अगोदर ही या महानगरपालिकेवर भाजपची सत्ता होती, त्याच्यामुळे ही सत्ता काबीज ठेवण्यासाठी मुख्यमंत्रीचा हा प्रयत्न असणार आहे। निलेश दहा, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।